लक्षात घ्या, एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत. हे काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहेत त्यावेळेस काही केलेलं नाही, तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे. वडेट्टीवारांचं एक वादग्रस्त वक्तव्य आहे की छोट्या राजीनामा द्यावा वारंवार मागणी केली जाते. काय एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत. त्यांचं मागण्याचं समाधान वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य आहे की छोट्या आकाला कुठेतरी एन्काउंटर केलं जाऊ शकतो मोठ्या आकाला वाचवण्यासाठी, त्यामुळे छोट्या आकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतात. नाही, तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय. का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत. एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते. आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे. त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही. एक मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली. त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी. मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही काही या संदर्भात चर्चा केलेली आहे का या प्रकरणी? पुन्हा नाही, मुख्यमंत्र्यांशी आणि तुमचं या संदर्भात काय बोलणं? वाल्मिक कराड आणि तुमचे जे जवळचे संबंध आहेत, जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी त्यांची मागणी आहे. या मागणीकडे कसं पाहता? एक लक्षात घ्या, म्हणूनच हा तपास सीआयडीकडे दिलेला आहे. हा तपास न्यायालयीन पण होणार आहे. त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत. बीडचं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री एक लक्षात घ्या, याच्यात का घडतं हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर कळतं. आता या बाबतीमध्ये का घडावं, या बाबतीत मीच पालकमंत्री, मीच मंत्री, मीच का नसावं, हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर अधिक सर्वपक्षीय आमदार एकवटतात, त्याचं नेमकं मुख्य कारण काय? एक लक्षात घ्या की सर्वपक्षीय आमदारांनी एकवटावं, हे एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे ते काही चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही, कारण ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी हीच भूमिका तिथं सर्वांची. प्रकाश सोळंके म्हणतात की बिन खात्याचं मंत्री ठेवण्यात यावं. प्रकाश सोळंके तुमच्याच मला कोण म्हणलं माहीत नाही, पण बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं. पालकमंत्री पदासोबत तुमची भूमिका काय आहे? एक मिनिट, पालकमंत्री पदासोबत तुमची भूमिका काय आहे? सर्वपक्षीय आमदार म्हणतात की मुख्यमंत्री किंवा अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं. या बाबतीत जे निर्णय घेतील ते आमचे नेते आदरणीय अजितदादा घेतील.